ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगलीवाडीच्या रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा, प्रवाशाची बॅग केली परत, प्रवासी कुटुंबाने मानले आभार। सांगलीवाडीचे रिक्षा चालक विजय कोळी यांनी प्रवाशाची बॅग रिटर्न करत प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलं आहे। यानंतर प्रवासी कुटुंबाने रिक्षा चालकाला फूल देऊन त्याचे विशेष आभार मानले। सांगली खंडबाग लाळगे गल्लीतील सुभाष आवळे यांची मुलगी सिंधुदुर्ग येथून नुकतीच आली। सांगली स्टँडवरून ती MH10 CQ 2000 या रिक्षामधून आपल्या वडिलांच्या घरी गेली। रिक्षावाल्यांचा प्रामाणिकपणा अजून सुद्धा जिवंत आहे, प्रचलित आहे हे समाजाला समजण्यासाठी आज आम्ही ही मुलाखत देतो। आणि आमच्या मुलीची बॅग रिक्षामध्ये विसरली। घरी येऊन जवळजवळ तासभर आम्ही बसलो होतो गप्पा मारत, तरी देखील आम्हाला लक्षात आलं नाही। परंतु ज्यावेळेला रिक्षा दारात उभी राहिली आणि ही तुमची बॅग विसरली म्हणून आम्हाला दिली, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की आमची बॅग रिक्षामध्ये विसरली होती। याबद्दल आम्ही या रिक्षावाल्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि त्यांचा गौरव करतो। चक्रधर मित्रमंडळाचा सदस्य आहे, नाव विजय कोळी, रिक्षा क्रमांक आहे MH10 CQ 2000 गाडी नंबर। मी माझ्या गाडीमध्ये एका पॅसेंजरचं अनोळखी बॅग विसरली होती। त्या पॅसेंजरची मी घरी जाऊन त्यांची वस्तू म्हणजे बॅग पोच केलेली आहे, निस्वार्थीपणाने बॅग पोच केलेली आहे। मी सचिन शिंदे, मी व विजय कोळी हे प्रकाश चक्रदेव रिक्षा मित्र मंडळ येथे रिक्षा चालवत असून परवा दिवशी नजरचुकीने आमच्या रिक्षामध्ये विजय कोळी यांच्या रिक्षामध्ये पॅसेंजरची एक बॅग व महत्त्वाची कागदपत्र असलेली बॅग ती या रिक्षामध्ये विसरलेली ती बॅग आम्ही लाळगे गल्ली येथील आवळे यांच्या घरी त्यांच्या समोर त्यांच्या हातात सुपूर्द केलेली आहे। तर असाच हा जो विजय कोळी यांनी जो हा पॅसेंजरची विसरलेली जी काय वस्तू आहे ती पोच करण्याचा उपक्रम केलेला आहे, तो समाजातील सर्व रिक्षा चालकांनी घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे।